वेदांताच्या गूढ क्षेत्रात, जिथे दैवी नद्या वाहत होत्या आणि प्राचीन जंगले रहस्य कुजबुजत होती, तिथे कवी आणि नलिनी या तरुण जोडप्याने प्रतिगामी समाजाच्या बेड्या जुगारल्या. त्यांचे प्रेम पुष्करच्या पवित्र सरोवरात कमळासारखे फुलले, शुद्ध आणि मजबूत. पण अरे रे, त्यांची कुटुंबे वेगवेगळ्या जातींची होती. लोखंडी मुठींनी राज्य करणाऱ्या पितृसत्ताक राक्षसांच्या दृष्टीने ते निषेधार्ह होते. या जोडप्याचे प्रेम अपवित्र मानले गेले होते. कालबाह्य ऑर्डरचा धोका होता. दडपशाहीच्या विरोधात ते खंबीरपणे उभे असताना अंधार गोळा झाला, त्यांना प्रहार करण्यासाठी आणि त्यांना फाडून टाकण्यासाठी सज्ज झाला. द्वेषाची शक्ती बंद झाल्यामुळे कवी आणि नलिनी यांनी भगवान विष्णूच्या पवित्र मंदिरात आश्रय घेतला. परोपकारी देवता, त्यांच्या अटल भक्तीचे साक्षीदार, त्याच्या आकाशीय रूपात पृथ्वीवर अवतरले. आपल्या हाताने झाडून त्याने आपले दिव्य शस्त्र, सुदर्शन चक्र, पितृसत्ताक राक्षसांचा नाश करणारी ऊर्जेची चमकणारी डिस्क मागविली. चक्राने अत्याचार करणाऱ्यांची रवानगी करताना त्याचे किरण त्यांचे अग्रक्रमे हेतू नष्ट करत असताना या जोडप्याने आश्चर्याने पाहिले. विष्णूचा अवतार, निळ्या निलम्यासारख्या त्वचेचा, उंच उभा होता. त्याचे डोळे निष्पापांचे रक्षण करण्याच्या तीव्र निर्धाराने चमकत होते. स्थिरावत असताना देवाने जोडप्याकडे वळले आणि त्यांचे आशीर्वाद दिले आणि क्षुल्लक विभाजनांमुळे फाटलेल्या जगात त्यांचे प्रेम आशेचे किरण असल्याचे घोषित केले. अंधाराचा नाश झाल्यामुळे कवी आणि नलिनी विवाहबंधनात एकत्र येण्यास मोकळे झाले.